शांतमय वातावरण, आकाश साफसुथरं आभाळ. आज सकाळपासून मात्र पाण्याची पावसाची सर्वजण वाट पाहत होते, परंतु पावसाने हुलकावणी दिली. परंतु आज धावांचा पाऊस या स्पर्धेमध्ये पाहिला. सर्व मॅचेस हाय व्होल्टेज, परंतु मागचा सामना कुठेतरी लो स्कोरिंग, परंतु आता हा सामना कदाचित हाय स्कोरिंग होऊ शकतो. ज्याप्रमाणे रांजोली संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे. तो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपरली कनेक्शन नाही. चेंडू सरळ चालला अगदी स्क्रीन समोर लॉंग ऑन. तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावलाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आणि एकावरती समाधानी राहत असताना विनीत दोघांनी सिंगलनं आपल्या डावाला सुरुवात केली. दोघांनी अकाउंट मात्र सुरू केलाय. 2 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. प्रेक्षकांची अधिक गर्दी या स्पर्धेमध्ये पाहिली. जिथे जागा मिळेल तिथून मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि जास्त प्रेक्षकांमुळे एखाद्या स्पर्धेचं महत्व फार वाढत असतो. हो, कटकण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, कारण मयूरकडे वेग आहेत आणि वेगावरती स्वार राहिलाय स्पर्धेमध्ये आणि त्याच्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. पहिला डॉट बॉल त्याच्या भात्यातून निघालाय. धावसंख्या स्थिर, बिन गडी बाद 2. किंग स्कोरर आज चांगली कामगिरी करतायत. अल्पेजी गायकवाड आमच्या सोबतीला आहेत कॉम्बो बॉक्स मध्ये. आणि आज मिस्टर IPL कुणाल ताते सरांचा आवाज या भागामध्ये प्रथमतः दुमदुमला आणि सोबत्या समीरजी ठाकरे यांचा आवाज देखील तुम्ही ऐकता. आता मात्र फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये. फर्दिंग काजी डाऊन दी बॉल, नो मिस्टेक. आणि या ठिकाणी मोठी विकेट्स मयूरनं पुन्हा आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आकाश जांगीड बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू खाली. नेहमीच म्हणतो की हरदीन फरदीन, आणि फरदीनने मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. आणि युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत ऑनलाईन जोडले संघाचे पुरस्कर्ते माजी सरपंच विश्वाजी पाटील, जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत वाशिरेचे, त्यांचं देखील करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला धक्का लागला या ठिकाणी टीम जयहरी रांजोली संघाला. आकाश निराश पावलं माघारी परतला. फक्त एका धाबेचं आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं आणि त्या मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या संघाला सावरण्यासाठी न्यू बार एंटर झालाय मिस्टर भावेश ठाकरे. वेग आणि वेगासाठीच मात्र मयूरला आपण नेहमीच टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, या क्रिकेटच्या पटलावरती त्याची स्वतःची ओळख त्यांनी स्वतः निर्माण केली. आणि मी नेहमीच सांगतो की जर या जीवनामध्ये स्वतःचा रस्ता जर तुम्हाला मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचं तर मात्र तुम्हाला कामगिरी चांगली मात्र इथे करावी लागेल. आणि ती कामगिरी आज मयूरची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. भावेश ठाकरे इज ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. यॉर्करचा प्रयत्न, वाह, पुन्हा वेगवान चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. जेवढ्या वेगाने बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगातून आय थिंक मयूरच्या भात्यातून चेंडू हातातून मात्र निसटतायत. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या अगेन्स्ट आला नाही. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. विकेट देखील त्यांनी मात्र प्राप्त केली. संत आणि सावध सुरुवात जयहरी रांजोली संघाची आपण पाहतोय. याचं कारण मयूर सध्या या ठिकाणी वरच ठरलाय. पहिल्या षटकाचा केला अजूनही मात्र मार्गस्थ. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती आलाय मोठा हिट. फटका हवेत केला, उंची जास्त फटक्याला, आणि त्यामुळे मात्र पवन केने लॉंग पूर्ण आलाय. त्याने देखील चुकी केली नाहीये, कारण आज गोरसेकरांना माहिती की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा दुसरा झेल या ओव्हरमध्ये उडाला आणि दोन्ही मात्र पकडले. भावेश देखील आता मात्र निराश पावलानं चाललाय शून्यावरती बांधून डगआउटच्या दिशेनं. उंची जास्त होती फटक्याला, त्याच्यामुळे मात्र पवनला ती वेल मिळाली चेंडू खाली येण्याची आणि शेवटच्या मोमेंटला त्याने मात्र हातांची उंजल बाहेर काढली आणि जबरदस्त हा पहिला षटक मयूरचा आपण पाहिलाय. फक्त 2 धावा खर्च केले आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिले. संत आणि सावध सुरुवात रांजोली संघाची. 2 विकेट्स आय थिंक आकाश एकावरती बाद झाला, भावेश शून्यावरती बाद झाला आणि आता विनीतच्या सोबतीला नवीन फलंदाज आयकॉन वीरू बाबरी आलाय. वीरूने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी साकारली होती. 38 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलं होतं आणि आता मात्र आय थिंक 27ची खेळी त्यांनी साकारली होती. नाबाद राहिला आणि आता मात्र इथून देखील त्याला संघाची जबाबदारीनं खेळ करावा लागेल. एखाद्या पार्टनरशिपची आता मात्र इथून आवश्यकता असेल टीम रांजोली संघाला, परंतु एवढं सोपं नसणार कारण समोर आता मात्र आपण पाहतोय सर भावेश पवार आलाय दुसऱ्या षटकासाठी. पूर्णपणे फिट नाही, परंतु आज माझ्या गावासाठी माझ्या संघासाठी मला खेळायचंय आणि त्या उद्देशाने आले लाऊड ऑफी लेग बी फोर्स साठी, परंतु
पंचाने ही अपील फेटाळली. सिंगल धाव मात्र जरूर पुढे गेली, दुरीचा प्रयत्न केला. विकेट्स आय थिंक धोक्यात होती विनीतची, परंतु चित्ताची सप्लाई आणि हरणाचा वेग मात्र पार आपल्याला. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा, 2 धावे संघटित धावसंख्या पुढे जाईल 4 या आकड्यावरती. पुढचा बॉल फटका हवेत केला. इथे देखील टायमिंग प्रॉपर नाहीये. स्वतः गोलंदाज भावेश चेंडूच्या खाली पोहोचलाय. कॉट अँड बोल्ड. अजून एक विकेटचा पतन. विनीतला देखील मैदान सोडावं लागेल, कारण धक्का लागला या ठिकाणी. जय हरी रांदोली संघाला तिसरा. धारदार गोलंदाजी सध्या आपण पाहतोय आज गोरसेकरांच्या वतीनं. पहिल्या षटक मयूरचं पाहिलं, त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी देखील त्यांनी बाद केल्या आणि मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता भावेश पवार देखील विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय, कारण त्याच्या भात्यामध्ये देखील एक सफलता आपण पाहिली. विनीच्या रूपात त्यांनी मात्र फलंदाला मात्र माघारी पाठवलं. 7 षटकांचा सामना आहे आणि आता मात्र असं वाटतं की फलंदाज देखील इकडे मात्र घाई करतायत. कुठेतरी आता मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून त्यांना मात्र कामगिरी करावी लागेल आणि त्यासाठी आता मात्र अर्जुन भांबरे आलाय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. तीन विकेट्स. टॉपचे 3 फलंदाज आता मात्र या ठिकाणी स्वस्तात बाज झाले आणि वीरूला आता या ठिकाणी आपल्या सहकार्यांच्या समेत आता मात्र इथे चांगला खेळ त्याला साकारावा लागेल. युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चषक सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. सन्मान्य जगनशेठ पाटील साहेबांची ही देण. 3 दिवसांचा 16 सध्या आपण इथे अनुभवतोय. अजून एक वेगवान चेंडू. अर्जुनला पहिल्या चेंडूवरती भावेशने बीट केलाय. लेफ्टी टू लेफ्टी सध्या आपण बॅटल पाहतोय, परंतु पहिल्या चेंडूवरती भावेश वर्चस्व सध्या आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या संघनायकाने स्वीकारला आणि तो आतापर्यंत योग्य आपण म्हणू शकतोय, कारण आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये आणि इकडे मात्र देखील चुकीचा फटका केला. बाद पडले, शेवटच्या बोमला बाद तो उघडलाय. मेघराज केने अगदी पॉइंट वरून वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. तिकडे देखील एकच धाव मिळेल आणि पहिल्यांदा आता मात्र वीरूकडे आता मात्र स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळाली. असं वाटतं की सिंगल डबलचा पाडा फलंदाजाने चांगला पाठांतर केला, परंतु हा पाठांतर करून चालला नाही. तुम्हाला कुठेतरी आता चौकार षटकारांची बोली भाषा देखील ते करावी लागेल, कारण समोर संघ प्रिन्स 11 गोडसे ब संघ आहे. त्यांना संकटामध्ये टाकायचे तर एक योग्य धावसंख्या तुम्हाला इथे उभी करावी लागेल, परंतु वीरूला देखील पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी भेट केलाय. अजून एक चांगला बॉल. डॉट न मात्र चेंडूची सांगता. धावसंख्या देखील स्थिर आपण पाहतोय, फक्त 5 धावा. संघर्ष केला जातोय. एखाद्या वालवंटामध्ये आपण नेहमीच पाहतो की जसा एखादा उंट पाण्यासाठी तडफडतोय, त्यानुसार सर्व फलंदाज आता मात्र धावांसाठी मात्र इथे संघर्ष करतायत. अजून एक वेगवान चेंडू. अगदी बॉडीला मात्र फॉलो केला आणि तिकडे मात्र यष्टीरक्षक देखील चेंडूवरती वेगाने पोहोचले. लेगबायच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. षटक समाप्त झाला दुसरा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 3च्या गतीने धावा इथे जोडल्या टीम जय हरी रांदोली संघाने. फक्त 6. ऑन स्क्रीन होतो तुम्ही पाहू शकाल सर, भावेश पवार यांचे चेहऱ्यावरचे हावभाव दाखवले जात आहेत. हे मगाशी देखील उल्लेख केला की तो पूर्णपणे फिट नाहीये, तरी सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी आज आपल्या गावासाठी या स्पर्धेमध्ये तो खेळण्यासाठी आलाय. दुसरं षटक कंटिन्यू. मयूर वाघमारे जो विकेट टेकर आला आतापर्यंत स्पर्धेमध्ये, त्याच्या भात्यामध्ये 7 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती पुन्हा संघनायकाने मात्र विश्वास दाखवलाय. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर सेम आहे, कारण मोठे फटके येत नाहीत आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदलाव संघनायकाच्या वतीने केला जात नाहीये. समोर आहे वीरू बाबरे. हा देखील आता बॅटल आयकॉन वर्सेस आयकॉन. विकेट ना लॉंग रनअप सध्या आपण पाहतोय मयूरचं. बॅटची वरची गाडा फर्दीने फरीद चांगले केले. फायलेकडे शतशक नाही आणि त्याच्यामुळे चेंडू वेगाने चाललाय. हा पहिला वेलकम चौकार येत असताना टीम जय हरी राजनोली संघासाठी. लकी रन्स. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. थोडसा ऑफस्टमच्या बाहेर निघून केल्याचा प्रयत्न. बॅटची वरची गाडा आणि चेंडू देखील भरपूर वेगाने गेला. तडीपानला शतशक होते, त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू थेट सीमेरेषेचा मात्र चेंडून दर्शन घडवलाय आणि याच मात्र फटक्याची कुठेतरी आता रांदोली संघाला आवश्यकता. चौकारांना मात्र वीरून आपल्या स्वतःच्या डावाला सुरुवात केली या सामन्यामध्ये.
लो फुटस बॉल कव्हरला केल्याचा प्रयत्न त्या कव्हरला चेंडू मात्र वेगाने चाललाय. तिकडे देखील शत्रशक वेगाने येत आहेत. कपिल होते परंतु त्यांना देखील त्या ठिकाणी चेंडू हुलकावून घेतली आणि तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. आता मात्र कुठेतरी वीरूच्या बॅटून धावा येत आहेत. धावा तुम्हाला मात्र कुठून तरी शोधाव्याच लागतील. एक फॅटिंग टोटल परंतु तुम्हाला जरूर पोहोचावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न वीरू बाबरी करतोय. त्याला चांगली 7 इतर फलंदाजरी जर दिली तर मात्र एक चांगला टोटल कदाचित आपल्याला फलक्यावरती पाहायला मिळू शकेल. कारण यानंतर अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक. यावेळेस ऑन सलग पिकअप गुड शॉट अरे चेंडू चालला सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. जेवढा वेगाने मयूरनं चेंडू हाताळला त्यापेक्षा दुप्पट वेगानं वीरून आता मात्र या ठिकाणी या चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. हा पहिला सिक्सर आलाय. काय टेलिकास्ट आहे वा. स्क्वेअर अँगल देखील तुम्ही पाहू शकाल. आय थिंक बॉडीला हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला पिक केलाय आणि चेंडू आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाऊन लँडिंग झालाय. या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूचा आपण जर खेळ पाहिलं तर एक्झॅक्टली 12 धावा पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र कुठे धावांचा वेग वीरू बापरे आता मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तो इथे मात्र अधिक बाउन्स आणि त्याच्यामध्ये पंचांनी देखील ते गोलंदाजाला दंडित केलाय आणि 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर मयूरने इकडे हाताळलाय. अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्तच्या सौजन्य संघाची धावसंख्या पुढे जात असताना 19 रन्स 19 धाबा. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. यानंतर या सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळेल प्रणव एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेगर संघाच्या विरोधात. चांगलं नियोजन आपण पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला 6 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. तो इथे मात्र पाहू शकाल हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु थोडंसं दूरवरून खेचला वीरून आणि त्याच्यामध्ये चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल वापसी करण्याचा प्रयत्न करतोय मयूर परंतु वीरूला देखील आता मात्र त्या ठिकाणी जास्त वेळ मात्र खेळपट्टीवरती काढावा लागेल आणि जर त्यांनी जास्त वेळ खेळपट्टीवरती काढला तर धावा त्याच्या बॅटमधून आपोआप येऊ शकतात. कारण तो अनुभव त्याच्याकडे आहे. ती कला त्याच्याकडे आहे. तो टॅलेंट त्याच्याकडे आहे. आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकारे सायने खेळतोय. 12 धावाचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या संघाला दिलंय. पुन्हा बॅटची वरची काढा चेंडू पुन्हा चला अगदी फायनल इकडे संघ नायक तिकडे मात्र स्वतः पोहोचलेले आहे. चांगला क्षेत्राच्या दोरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी संत आली आणि त्याच्यामुळे सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहिलं आणि शेवटच्या बॉलवरती आय थिंक एक चेंडू अजून शिल्लक. संघाची धावसंख्या 21 धाबा. विकेटवरती देखील दोघेही फास्ट आहेत. अर्जुन देखील त्याला चांगली साथ देतोय. मागच्या वीक मध्ये जी याच ठिकाणी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील अर्जुनने चांगला खेळ साकारला होता आणि तो खेळ त्याला आता मात्र या स्पर्धेमध्ये साकारावा लागेल. वीरूच्या सोबतीला 21 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. 3 गडी आतापर्यंत या ठिकाणी राजनोली संघाने गमावले आणि या सामन्यातील मयूरच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल पाहायला मिळतोय. शॉर्ट फायलीकडे देखील आपल्याला एक फिल्टर पाहायला मिळतोय. वा आतमध्ये येणारा चेंडू आय थिंक शॉर्ट पिच चेंडू होता परंतु स्वतःवरती नाराज पाहायला मिळतोय वीरू. असं वाटतं की ही लेन त्याने मिस केली असंच म्हणावं लागेल. डॉट चेंडू आणि डॉट चेंडू मात्र 3 षटकाचा खेळ देखील इकडे मात्र संपन्न झालाय. पहिल्या स्पेलच्या अनुषंगाने मात्र मयूरचा स्पेल मागणं राहिलाय कारण तब्बल 15 रन्स त्याने खर्च केला आणि 2 स्पेलचा त्याचा आपण विचार केला तर 17 धाबा देत 2 विकेट्स या सामन्यामध्ये त्याने आपल्या संघाला एक्झॅक्टली प्राप्त करून दिल्या. 3 ओव्हरचा खेळ संपूर्ण 21 धाबा म्हणजे 7च्या गतीने आतापर्यंत धाबा इथे जोडल्या टीम जयहर रांदोली संघाने. परंतु इथून तुम्हाला आता मात्र स्ट्राईक रेट स्वतःचा वाढवावा लागेल आणि त्याकडे आता मात्र फलंदाज लक्ष केंद्रित करतील का. भावेश पवार कंटिन्यू. पहिल्या षटकामध्ये भावेशनं फक्त 1 धाव बॅटच्या स्वरूपात खर्च केली होती. 1 गडी देखील त्याने मात्र बाद केला होता. अजून एक चांगला बॉल. वा भावेश देखील मात्र आज कोड्या विकेटचा पूर्णपणे लाभ घेण्याचा प्रयत्न करतोय. वेग एक्झॅक्टली मात्र या खेळपट्टीवरती तो प्राप्त करतोय आणि त्याच्या पाठीमागे फरदीन देखील त्याला मात्र चांगली साथ देतोय. जेव्हा फरदीनकडे चेंडू जात आहेत तेव्हा तो चांगला कलेक्शन करतोय. अजून एक चांगला बॉल. असं वाटतं की पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय 70 स्पॉट लाईव्ह होती परंतु सलगचा सेम टू सेम बॉल डॉट आलाय आणि त्याच्यामुळे आता मात्र वीरू आय थिंक अर्जुनला मात्र काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. मी नेहमीच सांगतो की ऐकावे जनाचे करावे मनाचे. अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए आणि तो मात्र या ठिकाणी दिमाग वापरणार का अर्जुन. हो तिसरा आलाय सेम टू सेम लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. ये क्या हो रहा है भाई.
कुठेतरी आता मात्र अर्जुननं देखील इथे मात्र आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल, कारण त्याच्या सोबतीला वीरू आहे नॉन स्ट्राईकला. आणि जर अशा प्रमाणे जर तुम्ही चुका केल्या तर आय थिंक तुमचा संघ अडचणीमध्ये सापडू शकतोय. हो, चौथा चेंडू देखील त्याच पद्धतीने हाताला परत तिकडे पंच केला, छत्रश काय ते एक्स्ट्रा कव्हरला आणि तिकडे झाली चुकी. झेल देखील ड्रॉप, फलंदाजाला जीवनदान देखील मिळाला आणि तदनंतर 2 धावा देखील बलून पूर्ण केल्या. थोडासा रिलॅक्स मूड मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा छत्रशेख आपण पाहिला आणि त्याच्यामुळे शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटलाय. संधी निर्माण केली होती भावेश पवारनं. असं वाटलं की एखादी विकेट अजून मात्र इथे ऍड केली जाईल, परंतु कुठेतरी त्या ठिकाणी 2 धावांचा या ठिकाणी नुकसान झालंय आणि तदनंतर या ठिकाणी ऑन साईडला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न केला अर्जुननं. आता मात्र सिंगलच धाव, कारण वीरूला देखील माहिती की आता जास्तीत जास्त स्ट्राईक मला मात्र इथे ठेवावी लागेल आणि त्याच्यामुळे मात्र सिंगल वरती तो समाधानी राहिलाय आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जात असताना भरपूर प्रेक्षक आमच्या सोबतीला जोडले आहेत आणि कॉल्स मेसेज आमच्यापर्यंत भरपूर संख्येने येत आहेत. आणि त्यापैकी बापगावचे युवा उद्योजक पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विकी शेठ पाटील, जयदीपजी पाटील आणि पप्पूजी सिंधू यांच्याकडून मात्र स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. आणि या ठिकाणी चौथा षटकाचा खेळ देखील संपन्न होत असताना या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला भावेश पवारनं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 24 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 2 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये भावेश पवारनं 1 खर्च केली, मयूरनं तिसऱ्या षटकामध्ये 15 खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये भावेशचा पुन्हा आपण इथे स्पेल पाहिला तर फक्त 3 धावा खर्च केल्या. प्रिन्सिपल गोरसे संघाचा विचार केला तर पहिला सामना देखील त्यांच्या अगेन्स्ट आपण लो स्कोरिंग पाहिला आणि हा सामना देखील असं वाटतं की लो स्कोरिंग पाहायला मिळतो की काय. 5वं षटक डावातील आणि गोलंदाज आता मात्र A1 पवन केने येत असताना 24 धावा 8च्या गतीनं. परंतु इथे मात्र काही बदल पाहायला मिळू शकेल की आज चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली बाहेर निघालाय. बॅटची वरची कडा, चेंडू चालला थर्ड मॅनला, धाव मिळेल फक्त एकच. आय थिंक 2 आपण बाउंड्रीज पाहिल्या, एक षटकाराच्या रूपांतर आणि एक षटकार, एक चौकार, ते देखील वीरूच्या बॅटमधून. त्याच्या जर कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका आय थिंक सीमारेषा ओलांडता आली नाहीये. एवढा तिखट मारा आज प्रिन्स 11 गोरसे संघाच्या वतीने पाहायला मिळाला. कारण आकाश जांगीरची विकेट्स, विनीत भगत देखील स्वस्तात बाजाला, भावेश ठाकरे देखील एका धावेचं योगदान देऊ शकला नाहीये आणि त्याच्यामुळे मात्र जो प्रेशर निर्माण झाला तो प्रेशर मात्र आय थिंक मिडल ऑर्डर मध्ये जे इतर फलंदाज आपण पाहिले त्यांना मात्र रिलीज करता आला नाहीये. परंतु अजून वीरू लढतोय आपल्या संघासाठी. आता मात्र पट्ट्यात आलाय आणि चेंडू देखील चाला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. थोडीशी आपटी दिली आणि त्याचा मात्र फायदा मिळाला फलंदाज वीरू बाबरेला. प्रॉपरली कनेक्शन आणि पाहू शकला ठिकाणी स्वतःला गिरकी दिली आणि गिरकी देत असताना चेंडूला देखील चांगल्या पद्धतीने फिरवलाय. आता मात्र इथे शांत राहून चालणार नाहीये. अशा प्रमाणे तुम्हाला फटके खेळावे लागतील आणि जर तुम्ही अशा प्रमाणे फटके केले तर एक चांगली टोटल तुम्ही उभी करू शकता. आणि त्या खेळाला आता मात्र वीरूनं सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाहीये. पवनच्या विरुद्ध येणारा पहिला सिक्सर, हो जागेवरती टॅप केलाय, परंतु तिकडे अर्जुन धाव करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वीरूनं थांबवलाय कारण त्याला देखील माहिती की अर्जुन स्ट्रगल करतोय आणि मला जास्तीत जास्त स्ट्राईकला राहीस आणि त्याच्यामुळे कुठली धाव त्याने घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे इथे आला डॉट. धावसंख्या स्थिर 31 धावा, 31ला 3 आणि 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी सध्या सुरू आहे. यावेळेस कटर पडल्यानंतर बाहेर निघालाय. वा, चांगला चेंडू अगदी या वीरूच्या डोल्या समोरून चेंडूला घरकन फिरवलं आहे आणि ही कला आहे पवनकडे. फ्लाइंग स्पिक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आय थिंक व्यवस्थित संपर्क नाहीये आणि त्याचवेळी आता मात्र पाहू शकाल अगदी दुहेरीचा प्रयत्न केला जातो आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी वीरू बाबरे आता मात्र आणखी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. कुठेतरी रणनीती वेगळी होती परंतु अर्जुननं स्वतःच घर सोडलं आणि त्याच्यामुळे आता मात्र कुठेतरी आता अधिक प्रेशर जे हरी रांदुली संघावरती वाढताना पाहायला मिळतोय. कारण इथे अर्जुनची विकेट्स मात्र त्यांनी गमावली आणि या ठिकाणी चौथा धक्का लागत असताना टीम रांदुली संघाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 32 धावा ऑन द बोर्ड आणि 5वा षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे.
ज्यावेळी आपण या विभागामध्ये खेळण्यासाठी येत असतो किंवा सिंगलला डबल किंवा डबलला तिहेरीमध्ये तुम्हाला कन्वर्ट जर करायचं असेल तर दोघांना कॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने इथे मात्र तो प्रयत्न झाला. जर आय थिंक अर्जुन जागेवरती जर स्थिर असता तर कदाचित वीरू मात्र त्या ठिकाणी बचावू शकला असता, परंतु अर्जुनने जागा सोडली आणि त्याच्यामुळे आता मात्र पाहू शक्य आलं फरदीनसाठी तो मात्र या ठिकाणी एक इझिली योग्य वेळी त्यांनी मात्र एस्टारवरती चेंडूला मात्र एक्झॅक्टली स्पर्श केला आणि त्याच्यामुळे रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट्स मात्र वीरूची आपल्याला पाहायला मिळाली. निबट लेजेंड ऑफ राजनोली प्रमोद म्हात्रे येतोय 7व्या क्रमांकावरती. दोन्ही आयकॉनचा आपण खेळ पाहिला तर आकाश आय थिंक फ्लॉप राहिला, परंतु इथे कुठेतरी अर्जुनचा संघर्ष सुरू होता, परंतु तो देखील 21 धावांचं योगदान देऊन माघारी परतला. प्रमोद म्हात्रे न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. त्याला देखील इकडे बीट केला पवननं. पुन्हा मात्र कटरचा वापर केला. चेंडूवरती सातत्याने फिंगर रोल करतोय आणि पवनचा स्पेल देखील मात्र इथे संपन्न होत असताना 5 षटकाचा खेळ संपन्न फक्त या ठिकाणी 32 धाव फलक्यावरती. नाणेफेकी जिंकली प्रिन्स 11 गोरसे बस संघाने. काय गोलंदाजी मात्र त्या संघाच्या वतीने आपण पाहिली. 6वा षटक आणि 6व्या षटकासाठी आता मात्र गोरसेचा मलिंग आलाय कपिल केने. साड्याम गोलंदाजी सातत्याने तो करत असतो, मग टेनिस बॉल असू द्या रबर बॉल असू द्या, आणि त्याच शैलीने मात्र अनेक भल्या भल्या फलंदाजांना मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये नाचवलाय. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया राजनोली संघाच्या अगेन्स्ट कशा रीतीने मात्र तो गोलंदाजी करेल. असं वाटलं होतं की मात्र या पहिल्या डावामध्ये एक्झॅक्टली धावांचा पाऊस पडला जाईल, परंतु कुठेतरी आज आतापर्यंत निराशजनक कामगिरी आपण म्हणू शकतो टीम जय हरी राजनोली संघाची. फलंदाजीसाठी मात्र या संघाला इन्व्हाइट केलं, परंतु हवी तशी कामगिरी आतापर्यंत झाली नाही. की अर्जुन आता मात्र या ठिकाणी बांध चालवेल का, प्रयत्न करतोय, सफल झालाय, परंतु चेंडू एक्झॅक्टली एस्टाच्या डोक्यावर फ्लाय झालाय. अर्जुनचा जर आपण इनिंगचा विचार केला तर त्याच्या डावातीला 5वा डॉट बॉल 6वा डॉट बॉल याकडे त्याला लक्ष द्यावं लागेल. आता समोर उडवलाय लॉंग ऑफला फोर्स केलाय कडक शॉट चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मोठे फटके खेळू शकतो, तो टॅलेंट त्याच्याकडे आहे, परंतु कुठेतरी त्यांनी आज स्ट्रगल केलं गोलंदाजासमोर, परंतु अखेर त्याच्या भात्यातून हा पहिला सिक्सर निघालाय. वेट अँड पुश चेंडूला येऊ दिलं, स्विंग चेंडूला होऊ दिला आणि त्याच्यानंतर प्रहार केला चेंडूवरती. साऊंड देखील चांगल्या प्रमाणात ऐकायला आपल्याला टक आणि त्याच्यावरती लिहिलेल्या 6 धावा देखील कोरल्या होत्या. हो इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लक्ष्यमच्या बाहेरून चालला वाईटच्या स्वरूपात. 1 धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल षटकारानंतर अतिरिक्त धाव. आणि आपण नेहमीच पाहतो की जेव्हा एखाद्या गोलंदाजासमोर एखादा दुसरा मोठा फटका आला की त्याच्या लाईन मध्ये थोडीफार बिघाड होत असते, ती बिघाड कपिल केणीच्या मध्ये देखील आपण पाहिली. आता वर पिच बॉल कडक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, उंची देखील पटकायला चांगली मिळाली आणि अंतर देखील प्राप्त केलाय, कारण चेंडू झाला छूमंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कपिलच्या विरोधात येणारा हा दुसरा मॅक्झिमम सिक्सर. पहिला आला होता ऑफ साईडला आय थिंक वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं आणि दुसराला ऑन साईडला. म्हणजे क्षमता त्याच्याकडे आहे आणि आता मात्र क्षमतेनुसार अर्जुन बांबरे आता या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करतोय आणि या 6व्या षटकामध्ये धाबांचा वेग आता मात्र कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आता चेंडू खाली राहिलाय राऊंड द विकेटनं. आय थिंक जेव्हा जेव्हा मात्र गोलंदाजी केली कपिलनं तेव्हा मात्र त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार आले आणि जसा तो ओव्हर द विकेटने आला आय थिंक चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. धावसंख्या स्थिर 45 रन्स ऑन द बोर्ड, 45 धावा. म्हणजे इथून देखील संधी की तुम्ही 65-70 पर्यंत पोहोचू शकता. ऑन साईडला मात्र टर्न केला चेंडू वेगानं चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. सिंगल धाव मात्र पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी रॉंग आणि त्याच्यानंतर देखील फरदीननं इष्टांवरती मारण्याचा प्रयत्न केलाय. अजून एक्स्ट्रा धाव ओव्हरच्या रूपाने मात्र तिकडे जोडल्या जातील. 3 धावा कंप्लीट, 4थ्याचा प्रयत्न केलाय आणि 4 धावा देखील इकडे मात्र पूर्ण होत आहेत. हो माय गॉड, भागम भाग मात्र पार पडले गोरसेकरांच्या वतीनं, कारण आय थिंक ज्या चेंडूवरती किमान एकच धाव मिळू शकली असती तिकडे मात्र तब्बल 4 रन्स पळून पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रमोद सांगतोय अर्जुनला की ओके बस रिलॅक्स राहा, परंतु नाहीये. 4 रन्स तिकडे मात्र फुलून पूर्ण केल्या
आणि आता मात्र अशा प्रमाणे धावा देखील तुम्हाला शोधावा लागतील आणि त्या शोधण्याचा प्रयत्न करतायत. 49-49 वरती संघ आता मात्र पोहोचलाय. अजूनही 7 बॉलचा खेळ मात्र या डावातील शिल्लक. इकडे मात्र बॅटची कडा आणि एस्टांच्या पाठीमागे चांगला झेल पकडलाय फरदीन काजीनं. अजून एक धक्का टीम रांदुली संघाला लागत असताना धक्का क्रमांक 5 वा. 6 षटकांचा खेळ देखील इकडे मात्र संपन्न झालेला आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49. स्पर्धेचा पहिला दिवस आणि स्पर्धेतील पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. या चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो प्रणव इंटरप्राइजेस जलेश्वर वाडेकर संघाच्या विरोधात खेळणार आहे. अर्जुन मामरेचा आपण खेळ पाहिला तर बाद होण्यापूर्वी 14 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 21 धावांत आपल्या संघाला योगदान दिलं. त्यामध्ये 2 षटकारांचा देखील आपण समाविष्ट पाहिला. आणि शेवटचे षटक गोलंदाज सूरज केने आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेत असताना निबॅटर विवेक भगत आलेले आहेत. प्रमोदच्या सोबतीला दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये वेग अधिक होता परंतु लाईन थोडीशी चुकीची आणि त्याच्यामुळे पंचांच्या वतीनं वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा रन्स आता मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. 50 रन्स ऑन दी बोर्ड. 50 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक्झॅक्टली गोलंदाजांना एक संधी मिळेल आता मात्र की तुम्ही या धावसंख्येवरती फाईट बाक करू शकता. परंतु अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. पुन्हा चुकीची लाईन. सलगता दुसरा व्हाईट बॉल. म्हणजे आता सूरज देखील आता मात्र प्रतिस्पर्धी संघाला थोडीशी मदत करतोय असंच म्हणावं लागेल. कारण अवांतरच्या रूपानं 2 एक्स्ट्रा रन्स त्याने खर्च केल्या. समोर आहे प्रमोद म्हात्रे. त्याने अनेक उनपावसले या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू वेगळ्या थर्ड मॅनला चाललाय. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. सिंगल धावा येत असताना या शेवटच्या ओव्हरचा आपण विचार केला तर विवेक भगत आता मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली कशा रीतीने फिनिश करेल कारण त्याच्याकडे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बावन्न धावा. यॉर्करचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला खोदून काढला. इकडे देखील सिंगल रन्स कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय प्रमोदच्या वतीनं परंतु शेवटच्या मोमेंटला आता मात्र त्या ठिकाणी विवेकला देखील त्यांनी थांबवलंय आणि इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. पूर्णपणे आपण जर विचार केला तर या धावामध्ये देखील रांदुली संघाच्या बॅटरला मात्र बांधून ठेवलं असं म्हणावं लागेल कारण सर्व गोलंदाज मात्र या ठिकाणी इकॉनॉमिकल ठरले आणि हीच ओळख राहिली आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या घोरसई संघाची. मयूर, भावेश, पवन, कपिल, तदनंतर सूरज. सरळ बॅटल लॉफ केला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट परंतु चेंडू सरळ जात असताना स्टेट लॉंग ऑन वरती. एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. सुरुवात आय थिंक सूरजची लाईन थोडी चुकीची होती परंतु त्याच्यानंतर चांगल्या रिदम वरती चांगली लाईन त्यांनी मेंटेन केली आणि तदनंतर सिंगल वरती फलंदाज देखील आता मात्र भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. इकडे फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल. आय थिंक हा षटकार राजदोली संघाला आता मात्र कुठेतरी एक नवीन संजीवनी निर्माण करून देईल कारण धावा येत नव्हत्या आणि आता मात्र धावा या ठिकाणी कुठेतरी विवेक देखील आता जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि षटकारासोबतच संघाची धावसंख्या 60 धावा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून मात्र कुठेतरी गोलंदाज लढाऊ वृत्तीने कामगिरी करू शकतात ज्याप्रमाणे हा आकडा जय हरी रांदुली संघाने उभारलाय आणि अजून काही चेंडू शिल्लक. व इकडे मात्र एक्झॅक्टली वेगाने चेंडू आला अगदी बॉडीला मात्र त्या ठिकाणी जाऊन धडकलाय आणि तिकडे देखील आता मात्र 1 रन्स बोलून पूर्ण केली जाईल लेग बायच्या स्वरूपात. ही धाव आपण पाहतोय 61 धावा 61 आणि आता मात्र या डावातील शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक. शेवटचा बॉल या डावातील आणि त्याच्यावरती आलाय. वा जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड आणि आला प्रमोदच्या बॅट मधून हा मेगा सिक्सर. हा षटकार आता मात्र एक वेगळी ताकद आता निर्माण करेल रांदुलीच्या गोलंदाजामध्ये. पहिल्या डावाचा खेळ देखील संपन्न आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हरी रांदुली संघाने धावा जोडल्या 67 आणि विजयासाठी 68 धावांचं लक्ष समोर असेल टीम प्रिन्स 11 जय बजरंग गोरसे संघासमोर. आणि त्याच दरम्यान 7 स्टार मेंबर्स
साबात नाक्यावरील सुप्रसिद्ध वडेवाले कैलासजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यात देखील मी विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं आणि या विभागातील हरिभक्त पारायण रामकृष्ण काकडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावांसाठी संघर्ष सुरू होता आणि म्हणतात ना की थेंबे थेंबे तले साचे आणि अखेर 67 या आकड्यावरती रांदोली संघाने मजल मारलेली आहे आणि त्या 68 धावांचा पाठलाग आता कशा रीतीने केला जाणार की त्या धावांचं संरक्षण रांदोली संघाच्या गोलंदाजाच्या वतीने केलं जाणार हे आता ऐकवण्यासाठी पुन्हा कॉमेंटरी बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत मिस्टर IPL आमचे सहकारी समालोचक कुणाल जी दाते सर. थँक्यू सो मच.
धन्यवाद योगी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. या परिसरातला बुलंद आवाज. आणि आता मॅच कडे वळूया. टार्गेट सेट आहे. लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय 68 धावा. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये. आज दिवसभरात जर तुम्ही पाहिलं तर एकाच आयकॉनने अर्धशतक केले या स्पर्धेमध्ये. बाकी आयकॉनच्या बॅट्स मधून तेवढ्या धावा आलेल्या नाहीयेत. दिनूने देखील एक चांगली सुरुवात दिली होती, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण खेळाडू खूप चांगले खेळलेत या स्पर्धेमध्ये. आणि आता पाहूया या मॅच मध्ये 68 धावा करायच्या आहेत फरदीन काझी आणि फरदीनच्या बरोबरीने सूरज. ही सलामीची जोडी मैदानामध्ये. सूरज केने आणि फरदीन काझी. लक्ष 68 आहे येणाऱ्या 7 ओव्हर मध्ये. प्रिन्स 11 गोरसे बीच्या समोर जयरी रांजनोली या टीमच्या माध्यमातून. रांजनोली टीमने मागच्या मॅच मध्ये खरोखर चांगली गोलंदाजी केली, धावा डिफेंड केल्या आणि एक रोमांचक सामना त्यांनी जिंकला ज्यावेळेला ते खेळले रोशन स्पोर्ट्स बावाळीच्या विरुद्ध. सुजित जाधव त्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता. पहिला बॉल ड्रायव्हिंग लेनवर होता. खूप चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय कवसला. बॉल चाललाय थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतात पहिल्याच बॉलवर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. सुरुवात चौकाराने झाली आहे या डावाची. 68च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चौकाराने सुरुवात केली आहे आणि ठोस सुरुवात आहे. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो खेळताना दिसेल आपल्याला जय जलेश्वर वाडेगर प्रणय एंटरप्राइजेसच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये. जय जलेश्वर वाडेगर, फिरकीपटूंचं माहेरगर वाडेगर. शॉर्ट बॉलचा वापर होता. कमी गतीने गेला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल इथे टाकलाय गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये वीरू बाबरे. टीमचा आयकॉन खेळाडू सातपाटीला बिलॉंग करतो. पालघर जिल्ह्यामधून हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. आज समोर होता स्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये जाईल. स्टेजच्या मागे ठोकलाय उत्तुंग षटकार. स्लॉट मध्ये गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. इथे ती चूक केली वीरू बाबरेने. पुढ्यात टाकलेला बॉल आणि थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. पहिलं षटक सुरू असताना 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 68 धावा करायचे. 68 टू विन. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ठोस सुरुवात प्रिन्स 11 गोरसे बी या संघाची. जय बजरंग गोरसे बी या संघाने देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले. मग ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या स्पर्धा जिंकणं असो ती चर्चा या टीमची. शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट मधून बॉलला काढले. डीप मध्ये फिल्डर येत आहेत बॅकफुट पॉइंटला. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दोघांना मध्ये ताळमेळ चांगला आहे फरदीन काझी आणि सूरज मध्ये. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आतापर्यंत 12. तो अनुभव आहे करण अंबाला फरदीन काझी या टीम मध्ये खेळत असताना ग्रामीण धमाका बिग बॅश लीग आणि अनेक स्पर्धा ते गाजवत असतात. आई बॉल ओव्हरपिच होता. ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑनला मारलाय चौकार. 4 धावा. फलंदाज सूरजच्या पॅट मधून या धावा येत आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 16 धावा. 16 धावा फलकावर लागल्यात. भारतीय जनता पार्टीच्या वतीने अध्यक्ष युवा मोर्चा चषकाचं आयोजन करण्यात आलंय. सरपंच जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून. बैलगाडा क्षेत्रावर जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम क्रिकेटच्या क्षेत्रावरही त्यांचं आहे. कमी गतीने कटर टाकलं विकेट किपरच्या हातात. कारण रायगडच्या असो, ठाण्यातल्या स्पर्धा असो, नवी मुंबईच्या स्पर्धा असो, भिवंडीच्या स्पर्धा असो, जिथे आमंत्रित जगनशेठ पाटील तिथे उपस्थित असतातच. प्रत्येक स्पर्धेला ते भेट देतात. आवर्जून त्यांनी भरपूर मोठा मित्र परिवार जमवलाय आणि त्याचमुळे ठाणे ग्रामीणचं युवा मोर्चाचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने जगातला म्हणजेच आपल्या भारतातला सगळ्यात मोठा पक्ष त्यांनी त्यांच्या खांद्यावर एक मोठा विश्वास दाखवलाय. आणि आज आपण पाहतोय सरपंच पदावर ते विराजमान आहेत. ग्रुप ग्रामपंचायत इताडे आणि किरवली. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत. उद्या 15 ऑगस्ट आहे. 80वा स्वातंत्र्य दिन भारत साजरा करतो आणि त्याचमुळे 70 स्पोर्ट्सच्या प्रत्येक शॉप मध्ये तुम्हाला जी स्क्रीनवर टी शर्ट पाहायला मिळते ती लॉन्च होईल आणि उद्या प्रत्येक शॉप मध्ये ती तुम्हाला मिळेल. प्राइड इन ब्ल्यू, पॅशन इन हार्ट, इंडिया इन स्पिरिट. तो सेकंड ओव्हरचा खेळ. विवेक आलाय गोलंदाजीसाठी.
विवेक भगत धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16 पहिले षटक संपलंय. आता आलाय स्ट्रायकिंग एंडला फरदीन काझी. मागच्या मॅच मध्ये अपयश आलं, अजूनही बॉल खेळलेला नाही, धावा कराव्या लागतील. फरदीन साठी लॅप स्वीप मारलाय, बॉल थेट पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फुलर लेनचा बॉल होता, पंचांचा इशारा, 4 धावा चौकार. खतरनाक लॅप स्वीप, फलंदाज फरदीन काझीच्या पॅटमधून हा चौकार. भारतीय तिरंगा बरोबर साईड स्क्रीनला मागच्या बाजूला ज्या दिशेने फडकतोय त्याच दिशेला बरोबर तुम्ही फटकेबाजी केली तर धावा येऊ शकतात, परंतु रबर बॉल स्पर्धेमध्ये हवा जास्त महत्वपूर्ण ठरत नाही. इथे ताकद टायमिंगच्या जोरावर बॉल कुठेही तुम्ही मारू शकता, कुठेही बॉल जाऊ शकतो या मैदानावर. खेळपट्टी चांगली बनवली आहे, 2-2 बाईक्स ठेवण्यात आलेल्या आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी आणि नंबर 1 टीम साठी. शफल झाला आणि त्यानंतर बॉलला लपेटले अक्षरशः मिड विकेटच्या पलीकडे. ऑफसाइड ला बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप आणि तिथून फेकलाय बॉल मिड विकेटला. 6 धावा सिक्सर. ही खासियत आहे फरदीनची, इम्प्रोवायझिंग फटके लीलया मारतो, कलात्मक फटके मारतो आणि अत्याधुनिक फटके आहेत हे सगळे. कधी कधी नो लुकचे फटके ते अत्याधुनिक वाटतात. हेलिकॉप्टर शॉट, लॅप स्वीप, पॅडल स्वीप, स्कूप, हे फटके ज्यावेळेला खेळाडू मारतात त्यावेळेला मजा येते, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये ते फटके थोडेसे कमी दिसतात. ओ हा बॉल बीट करून कमी गतीने इथे टाकलेला बॉल थेट विकेट कीपरच्या हातात. डॉट कमबॅक केले विवेकने. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा, तिसरा बॉल डॉट. टीमची धावसंख्या 26. दुसरं षटक सुरू असताना 68च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. शफल झाला आणि हुक शॉट, इम्प्रोवायझिंग हुक, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील, चौकार. या चौकाराच्या मदतीने 30 धावा कंप्लीट. 38 धावांची गरज आहे. जेरी रांजनोली संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. पहिल्या मॅचचा हिरो अजूनही गोलंदाजीसाठी आलेला नाहीये. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स, परंतु थेट विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. काय पॅटर्न राहिला या ओव्हर मध्ये. 4-6 डॉट 4-0. आता शेवटचा बॉल. विनीत भगत नेक्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी येतोय का. स्टँड अँड डिलिव्हर्ड, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, 6 धावा, षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. 300 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आयवा कॅच जर तुम्ही टिपला तर ते 300 रुपयाचं पारितोषिक आहे. शब्द कुठून आला हा प्रश्न नेहमीच मला पडायचा, परंतु मी थोडंसं सर्च केलं. आयवा कॅच, ओनिडाची एक टीव्ही यायची आयवा, आणि त्यानंतर ती ऍड भरपूर प्रसिद्ध झाली होती ओनिडा आयवा, आणि तेव्हापासून प्रेक्षकांनी पकडलेल्या कॅचला कॉमेंटेटरने आयवा कॅच नाव दिलं. आणि जर तो झेल टिपला तुम्ही तर 300 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग स्टंपवरचा बॉल होता, एक धाव घ्यायची आहे. फरदीन आता पोहोचेल त्या धावेसाठी. अंपायरचा इशारा येत आहेत. व्हाईट बॉल +1, 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 38. 38 धावा. चौथा सामना आता रंगतोय. 5 सामने दररोज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि एक वेगळा फॉर्मॅट आहे. 6 टीम दररोज खेळत आहेत. 18 संघांचा समावेश झाला या स्पर्धेमध्ये आणि 5-5 मॅचेस रंगणार आहेत. बॉल आता थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, कारण टायमिंगच प्रॉपर आहे. फरदीन काझीच्या पॅट मधून बॉल करतोय हवाई सफर, षटकार. आणि मला वाटते शेवटच्या दिवशी 7 मॅचेस असतील. एक सेमीफायनल आणि फायनल ऍड करता, म्हणजे 16 तारखेला. परत एक ऑफ कटर बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. एक धाव चालत चालत पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 45-45. या मॅच मध्ये 68 रन करायचे, 68 धावा. सूरज परत बॉल आतमध्ये आणला, बॉल हवेत आहे, लॉंग ऑन खाली. विवेकने हा कॅच ड्रॉप केलाय.
एक सिंगल इथे मिळते झेल सोडल्यानंतर, आणि बॉडी लँग्वेजवर काही सांगून जाते. कारण 46 धावा झाल्या, धावा कमी केल्या जेरी रांजोली टीमने, आणि त्याचमुळे इथे ती बॉडी लँग्वेज झेल घेत असताना विवेकची तिथे स्पष्ट दिसतंय. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता स्टंपच्या जवळून थेट विकेट कीपरच्या हातात. अंपायरचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 47. 11 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. चॅलेंज आहे या गोलंदाजाच्या समोर. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. एक चांगला कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. स्वीपर कव्हर आणि कव्हर्सच्या मधून बॉल सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 51. 17 धावा करायच्या. सामना एकदम सोपा झालाय कारण तिसऱ्याच ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडलाय प्रिन्स 11 गोरसे बी या संघाने. बॉल हवे ते आता मात्र टायमिंग फसलंय. स्वतः गोलंदाज धावतोय, प्रयत्न सुरू आहे. मिड विकेट पर्यंत धावल्याने काय ड्रॉप. इथे एक धाव मिळताना दिसेल या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 52. आता मात्र विवेक त्याला विचारतोय आता काय झालं. विनीत भगत आणि विवेक भगत, दो भाई दोनों तबाही. कोणगाव प्रीमियर लीग मध्ये दोघंच एकमेकांच्या विरोधात खेळत होते तेव्हा मजा आली होती. बॉल आता सीमा रेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. हायफाय दोघांचा जल्लोष, आणि आता 6 धावांचा षटकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता जाऊन पोहोचली आहे 58. 10 धावांची गरज आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं कोणगाव मध्ये, आणि काय खतरनाक स्पर्धा झाली होती पंचकोशी प्रीमियर लीग. तिथे हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात खेळत होते. विवेकलाच मारलेलं आणि त्यालाच खांद्यावर घेतलं होतं. असे किस्से आहेत क्रिकेट मधले. ते किस्से आपसुकच आठवणीत येतात ज्यावेळेला हे सगळे खेळाडू दिसतात. चला अक्षय, बबलू टायगर. मागचा सामना वाचवला होता बबलू टायगरने. 11 धावा डिफेंड केल्या होत्या. आणि आता पहिलाच बॉल स्विच हिट मारलाय. टॉप एज मात्र बॅटच्या टोकाला लागून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. 6 धावा मिळत आहेत, आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 64. 4 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये फर्दींची बॅट तळपली आहे, आणि हेच पाहिजे. 38 धावांची खेळी फर्दीन काझीने केली या मॅच मध्ये. बॉटम हँडचा वापर इथे केलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय, आणि कधी कधी एखाद्या गोलंदाजाची टेस्ट घेतली जाते, आणि फर्दीन कदाचित याच गोलंदाजाला टेस्ट करतोय. पहिला बॉल ठीक आहे, स्विच हिट मारला. दुसरा बॉल चांगला टाकलाय. कारण लेफ्ट आर्म सीमर प्रत्येकाला हवासा वाटतो ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये देखील. चॉप केलाय बॉल, गॅप मध्ये काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथेही मिळेल. आता टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये अनेक गोलंदाज देखील येत आहेत. वेगवान गोलंदाज येत आहेत, सीमर्स येत आहेत, स्पिनर्स येत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजावर प्रत्येकाच्या नजरा असतात की हा गोलंदाज काय टाकतो, काय खेळतो, आणि कशा पद्धतीने त्याला संधी देण्यात येऊ शकते. टायगरचा फुल टॉस चूक केली, आणि इथे फुल टोल वसूल केलाय सूरजने. बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावा. मॅच फिनिश. अभिनंदन. टीम प्रिन्स 11 गोरसे टॉस साठी यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टॉस करून घ्या. 5 मिनिटाचा ब्रेक देण्यात येईल. लक्षात घ्या टीम प्रिन्स 11 गोरसे बी, कारण तुम्ही कंटिन्यू मॅचेस खेळताय. फक्त टॉस साठी या. टॉस करून घ्या. 5 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला देण्यात येईल. 5 घ्या, 10 घ्या, पण टॉस साठी या. चला, मॅन ऑफ द मॅच.
सो भावेश पवार ठरला या मॅचचा हिरो. 2 ओव्हर 4 धावांनी एकच विकेट त्याने घेतले, परंतु 4च धावा त्याने दिल्यात. भावेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन.